जय जय रघुवीर समर्थ। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं द्रुभाषकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्वप्रथम सकल संत विचारपीठ यांना मनस्पूर्वक त्यांच्या सेवा दिल्याबद्दल आभार मानते आणि सर्व श्रोत्यांसाठी वंदन करून आजच्या विषयाला सुरुवात करते। श्री गणेशाच्या चरणी, शारदेच्या चरणी, सद्गुरु चरणी मनोभावे नमन करून आजचा आपला विषय आहे तोटकाष्टकम। तर त्या विषयाच्या चिंतन थोडं आपण आज करणार आहोत। आता हे तोटकाष्टक शंकराचार्यांचे शिष्य आहेत। शंकराचार्य हे ज्ञान भास्कर प्रत्यक्ष शंकराचे अवतारच होते। माता पिता म्हणजे त्यांचे पिता शिवगुरु आणि माता आर्यंबा यांना संतती नव्हती आणि त्यामुळे त्यांनी चंद्रमौलीच्या मंदिरामध्ये अनुष्ठान केले व साक्षात शंकरांनी प्रसन्न होऊन पुत्र देईन म्हणून सांगितलं। परंतु सर्वज्ञ पुत्र हवा का दीर्घायुषी, दोन्ही पैकी एक माग असं म्हणालेले आहेत। तेव्हा शिवगुरूंचं स्वप्न होतं की वेदांत धर्माचा प्रचाराचं कार्य करायचं आणि त्यासाठी त्यांनी सर्वज्ञ पुत्र मागितला। आता तो अल्पायुषी होता, म्हणजे 16 वर्षाचं त्यांचं आयुष्य लाभलं होतं। असे हे शंकराचार्य त्यांनी वास्तविक काय पुष्कळ महान कार्य केलेलं आहे। म्हणजे त्या वैदिक धर्माची पुन्हा स्थापना केलेली आहे, 4 पीठ उभारलेली आहेत आणि अद्वैत मताचा प्रतिपादनासाठी ते लढवय्यासारखे लढलेले आहेत। ब्रह्मसूत्र, उपनिषद या सगळ्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि सामान्य प्रापंचिकांना पण त्यात सामील व्हावं म्हणून प्रत्येक आराध्य दैवतावर भावपूर्ण मधुर स्तोत्रे त्यांनी लिहिली आहेत। त्या सगळ्यांमधून आचार्यांच्या प्रतिभेची स्पंदन जाणवतात। तर असे आचार्य शंकराचार्य आणि त्यांचे 4 पट शिष्य होते। त्याच्यामध्ये पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य, हस्तामलाचार्य आणि तोटकाचार्य। तर आता असे हे तोटकाचार्य त्या 4घांमधले एक आहे। त्यांनी हे स्तोत्र काय आहे त्यांना हे स्फुरलेलं आहे। तर त्याच्यासाठी थोडा आपण आधी कथाभाग बघणार आहोत की कशा प्रकारे त्यांना हे स्फुरलं। तर शंकराचार्य रोज ब्रह्ममुहूर्तावर पाठ घेत असत। आता पाठामध्ये काय असतं, निखळ वेदांत असतो आणि त्याच्यासाठी तेवढे अधिकारी शिष्य लागतात सगळे की ते कसे आहे शुद्ध अंतःकरणाचे, की जे वेदांताचं श्रवण करू शकतील अशा ह्याच्यामध्ये पाठ सांगितला जातो। म्हणून काय 4 स्तर असतात। 4 स्तरामध्ये काय श्रोत्यांचे पण 4 स्तर असतात। जसं एक पुराणाचा अधिकारी असतो, दुसरा प्रवचनाचा, नाही दुसरा कीर्तनाचा, तिसरा प्रवचनाचा आणि चौथा पाठाचा। अत्यंत जड बुद्धी असते, प्रापंचिक असतो
तो पुराणाचा अधिकारी असतो. कारण पुराणामध्ये गोष्टी असतात आणि गोष्टींमध्ये सिद्धांत सांगितलेले असतात आणि अशा गोष्टीतूनच काय सिद्धांत कळायला लागते त्या जडबुद्धीला आणि थोडी थोडी त्याची काय त्या संगतीत राहून हळूहळू शुद्धता होते. आणि म्हणून तो दुसरा श्रोता म्हटलेला आहे कीर्तनाचा. कीर्तनामध्ये काय असतं, थोडासा पूर्वपदामध्ये थोडं तत्वज्ञान आणि त्यानंतर कथाभाग, थोडस काय मनोरंजन असतं, गाणं वगैरे असतं. त्या सगळ्यांनी काय होतं, 2 तास तो श्रोता त्याच्या त्या अनुसंधानामध्ये खेळून राहतो. तुमचा आवाज गेलाय. हा हा तर आपण बघत होतो की शंकराचार्य पाठ घेत असत सकाळी आणि त्या पाठ घेताना ते आपण बघितलं 4 श्रोते, पुराण, कीर्तन, प्रवचन आणि पाठ असे 4 अधिकारी असतात आणि शंकराचार्यांचे शिष्य सगळे पाठाचे अधिकारी होते. ते पाठ घ्यायला बसले होते पण सुरू करत नव्हते. त्यांचे सगळे शिष्य आतुर होते की कधी शंकराचार्य काय करतील, सुरू करतील श्रवण. कारण त्या ब्रह्मरसाचं त्याच्यामध्ये काय असायचं, निरूपण असायचं आणि तो ब्रह्मरसाने मध्ये बुडून जाऊ ह्या आतुरतेने सर्व वाट बघत असतात. पण शंकराचार्य काही सुरू करत नसतात. मग एक जण विचारतं हळूच की का विलंब का चालला आहे, सुरू करा, सगळेजण आलेले आहेत. तेव्हा शंकराचार्य म्हणतात की नाही, तो गिरी येणार आहेच ना, गिरी आला की आपण करूया. तर ते शिष्य म्हणतात की गिरी असला काय आणि नसला काय, तो कसा आहे, तो महामठ्ठोपाध्याय आहे, त्याचं काही लक्षात नसतं, त्याला काहीच याचा गंध भरता नाहीये. तर ते म्हणतात नाही असू देत, येऊ देत. आणि तेवढ्यात तो काय आहे, पळत पळत येतो. तो त्याच्या खांद्यावर छाटी असते आचार्यांची, तो धुवत असतो आणि त्याच्यात त्याला विलंब झालेला असतो. तो कसा असतो, अत्यंत शुद्ध निर्मळ अंतःकरणाचा असतो. पण त्याचा सगळा कल जास्त कशाकडे असतो, सेवेकडे असतो आणि तो मनापासून सेवा करायचा. तर तो येतो. आता काय झालेलं असतं, सगळ्या शिष्यांना अहंकार झालेला असतो विद्वत्तेचा आणि तो त्यांचा अहंकार शंकराचार्यांना उतरवायचा असतो आणि म्हणून ही सगळी योजना असते. आणि तेव्हा तो आला, गिरी येतो आणि शंकराचार्य त्याच्याकडे दृष्टी टाकतात. कसं असतं, सद्गुरूंच्या दृष्टीमध्ये एक कृपा असते आणि अशी त्यांची दृष्टी त्याच्यावर पडते आणि त्याच्या अंतःकरणातली प्रज्ञा सगळी प्रज्वलित होते. आणि शंकराचार्य त्याला म्हणतात की आज तू पाठ घ्यायचा आहे. गुरूंची आज्ञा मानून तो काय होतो, एकदम त्याच्या आतून त्यावेळेस ती प्रज्ञा प्रज्वलित झाल्यामुळे हे जे अष्टक आहे ते स्फुरत आणि तो त्याचं गायन करतो आणि इतकं भावपूर्ण आवाजात त्याचं गायन होत असतं की ते म्हणता म्हणता त्याच्यामध्ये पण ते सगळे भाव इतके प्रज्वलित होतात की त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात आणि ऐकणाऱ्यांच्या सुद्धा काय त्या भावामध्ये इतके ते डुंबतात की त्याच्यामुळे ते लोक पण सगळे डोळ्यातून अश्रू येत असतात. आणि असं हे अष्टक हे झाल्यानंतर शंकराचार्य त्याला म्हणतायत की तू आता पाठ घे. आणि तो सगळा काय आहे, तो त्या दिवशीचा तो पाठ घेतो. म्हणजे सेवेतून कशी कृपा होत असते.
म्हणून म्हटलेले सेवा हा दारवंथा आहे. ते दार आहे कुठे? मोक्षाकडे जाणार सेवा. आणि त्याच्यात तेव्हा हे त्रोटक छंदामध्ये त्यांनी हे म्हटलेलं असल्यामुळे त्यांचं नाव शंकराचार्य तेव्हापासून त्या गिरीचं नाव त्रोटकाचार्य ठेवतात. तर असं हे त्रोटकाष्टक आज आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला बघूया आपण. एक एक कडवं घेणारे 8 अष्टक आहेत. अष्टक म्हणजे 8 मंत्र आहेत. तर 8मधून आपण आज 4 घेणार आहोत आणि पुढच्या वेळेस 4 घेणार आहोत. तर मी पहिलं एक घेऊन आपण त्याचं निरूपण बघूया. वाचते ते. विदिताखिल शास्त्र सुधा जलगे महितोपनिषद कथितार्थ नित्य याच्यामध्ये असं म्हणतायत पहिल्या याच्यामध्ये की हे सद्गुरु, आपण सर्व वेदांत शास्त्र रूपी अमृताचा महासागर यथार्थपणे आकलन केलेला आहे. आता सुरुवातीला म्हणतात की हे सद्गुरु. सद्गुरु म्हटलेलं आहे. आचार्यांना काय केलेलं आहे त्यांनी की आळवणी केलेली, अष्टकातून कृपेची याचना केलेली आहे. आणि म्हणून ते म्हणतात हे सद्गुरु. आता सतकडे जे घेऊन जातात ते काय आहे? सद्गुरु. ज्यांनी सत हे जाणलेलं आहे ते सद्गुरु. इतर जे ज्ञान देतात ते काय? गुरु असतात. पण सतचं जे ज्ञान देतात काय? ते सद्गुरु असतात. आणि म्हणून इथे सांगताय हे सद्गुरु, आपण कसे आहात? वेदांत शास्त्र रूपी अमृताचा महासागर यथार्थपणे आकलन केलेला आहे. कसे सद्गुरु आहेत? तर वेदांत शास्त्र जे आहे, आता वेद हे जे आहेत, वेद हे कोणी निर्माण केले? भगवंताच्या मुखातून ते आलेले आहेत. आणि ते वेद किती प्रचंड आहेत, त्याच्या राशीनं राशी आहेत, पर्वता एवढ्या राशी आहेत त्याच्या. असे वेद. आणि त्या वेदाचा मध्ये 3 कांड आहेत. कर्म कांड, उपासना कांड आणि ज्ञान कांड. आणि म्हणून जो अंतिम भाग आहे वेदाचा त्याला वेदांत म्हणतात. आणि त्या अंतिम भागामध्ये ज्ञान कांड आहे. मग अशा त्या वेदांत शास्त्राचा असं म्हटलेलं आहे की त्याचा काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्या वेदांत शास्त्रात काय सांगितलेलं आहे. म्हणजे या ज्ञान कांडामध्ये सुरुवातीच्या वेदामध्ये कर्माचं सांगितलेलं आहे, त्यानंतर उपासनेबद्दल आहे आणि शेवटचं जे आहे ते ज्ञानाबद्दल आहे. आता ज्ञान कुठलं? आत्मज्ञान म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्याला अमृताचा महासागर म्हटलेले की असं हे वेदांत शास्त्र काय आहे? तर अमृताचा महासागर आहे. कारण अमृत तत्व, असं अमृत तत्व म्हणजे ज्याचा नाश नाही होत असं काय आहे? सत तत्व जे आहे, जे परमात्म तत्व आहे ते काय? अमृत आहे. आणि त्या परमात्म तत्वाबद्दलच या वेदांत शास्त्रामध्ये सगळं सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून ते अमृत तत्व म्हणजे परमात्म तत्व कसं आहे? महासागरासारखं इतकं व्यापून आहे, इतकं ते व्यापक आहे महासागरासारखं. आणि असं ते परमात्म तत्व सद्गुरूंनी म्हणजे शंकराचार्यांनी यथार्थपणे आकलन केलेलं आहे. म्हणजे त्याचा अनुभव घेतलेला आहे अशा सत्तत्वाचा. आणि म्हणून त्यांना असं म्हटलेलं आहे की म्हणून आपण अत्यंत पूजनीय श्रेष्ठ अशा उपनिषदांच्या अर्थाचा निधी जिज्ञासूंसाठी प्रगट केलेला आहे.
असं काय म्हणतायत तोटकाचार्य आपल्या सद्गुरूंना सांगतायत की असे महासागरा काय आत्म्याचं ज्ञान ज्यांना झालेलं आहे, असे कसे आहे, असे हे माझे सद्गुरू, तर ते काय करा तुम्ही, म्हणून तुम्ही अत्यंत श्रेष्ठ आहात. आणि दुसरं म्हणजे की जो उपनिषदांचा अर्थ आहे तो पण तुम्ही काय केलेला आहे, जिज्ञासूसाठी प्रगट केलेला आहे. आता उपनिषद हे कुठे येतात तर प्रस्थानत्रयी म्हटलेलं आहे. प्रस्थानत्रयीमध्ये उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता. आता प्रस्थानत्रयी म्हणजे प्रस्थान म्हणजे जाणे, कुठे जायचं, 3 मार्गाने जायचं आहे. कुठे, आत्म्याकडे. आणि त्याच्यासाठी या 3 ग्रंथांचं श्रवण झालं की काय होतं, त्या आत्मतत्वाकडे प्रस्थान होतं. आणि म्हणून त्याच्यात श्रवण पहिलं म्हटलेलं आहे, श्रवण मनन निदिध्यासन. त्याच्यात श्रवण उपनिषदांचं, मनन ब्रह्मसूत्रांचं आणि भगवद्गीतेतून निदिध्यासना करायची असते. आणि त्याच्यासाठी जिज्ञासू जे आहेत त्यांना म्हटलेले की अशी ही प्रस्थानत्रयी आहे. तर त्याचं काय केलेलं इथे म्हणतात की जिज्ञासूंसाठी त्याचा अर्थ प्रगट केला. तर वास्तविक आता शंकराचार्यांची काय आहे, स्मरण शक्ती जी होती ना ती अत्यंत कुशाग्र होती. त्यांना वरदानच होतं. स्मरण शक्तीचं वरदान घेऊनच ते जन्माला आलेले होते. त्यांची वाणी अत्यंत मधुर रसाळ होती. प्रत्येक शब्द त्यांचा अमृताने माखलेला असायचा. असे बालशंकर जेव्हा बाळपणापासूनच तसे असे होते आणि अलिप्त वृत्तीचे होते. षडरिपूंवर तर त्यांच्यावर अजिबात प्रभाव पडत नसते. तर असे त्यांचे पिता जे शिवगुरु होते, त्यांचं गुरुकुल होतं शिवगुरूंचं. आणि त्या गुरुकुलात ते छात्रांना तिथे संथा देत असत. तर 2 वर्षाचे शंकराचार्य ती संथा ऐकून लगेच काय करत असत, ती आत्मसात करत असत. आणि असं बघता बघता ते मोठे होत आहेत, 3-4 वर्षाचे होत आहेत. आणि त्यावेळेस तत्वज्ञानाची चर्चा शिवगुरु त्यांच्या बरोबर करत असत. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हा बालक आहे काय आहे, अत्यंत काय आहे, अधिकारी आहे. आणि म्हणून त्यांना असं वाटतंय की याला लवकर हा सगळा जो सुसंस्कारांचा ठेवा आहे तो सगळा सुप्रत करावा. पण त्याच्यासाठी मौंजी बंधन होणं आवश्यक असतं. आणि त्याच्यासाठी आता मौंजी बंधन करायचंय, पण अचानक असं होतं की शिवगुरूंचं आकस्मिक मृत्यू होतो. आणि म्हणून पोरके होता शंकराचार्य, पण त्यावेळेस गावकरी पुढाकार घेऊन त्यांची मुंज करतात आणि गुरुकुलामध्ये शंकराचार्य जातात. गुरुकुल शिक्षण संपवून 3-1 वर्षांनी ते परत येतात आणि नंतर संन्यास घेण्यासाठी गुरूंच्या शोधात निघतात. अमरकंटक जवळ येतात. तिथे गोविंद पादाचार्य त्या गुहेमध्ये बसलेले आहेत. त्या गुहेशी येतात आणि त्यावेळेस विचारतायत गुरु की कोण आहेस तू, तर ते म्हणतायत की काय चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आणि त्यानंतर त्यांना संन्यास दीक्षा देऊन अभ्यास त्यांचा तिथे सुरू होतोय. पण तेव्हा एक परीक्षा घेतली जाते त्यांची, की असं होतं की एकदा गुरु बसलेले आहेत गुहेमध्ये ध्यान लावून आणि नर्मदा मैयाला खूप पूर येतो. भराभर पाणी वाढत असतं. तेव्हा सगळ्या शिष्यांना काळजी पडते की आता हे सगळं पाणी गुहेत गेलं तर काय होईल. आणि त्यावेळेस शंकराचार्य काय करतायत, नर्मदेला आळवणी करतायत. आणि गुहेच्या दाराशी कमंडलू ठेवतायत आणि आळवणी करतात. ते नर्मदा अष्टक त्यावेळेस रचलं गेलेलं आहे. आणि त्यावेळेस नर्मदा प्रसन्न होऊन त्या कमंडलू मध्ये काय होते, शिरते आणि पुन्हा फिरते. ज्या वेळेस काय आहे, गुरु बाहेर येतात तेव्हा सर्वजण ही त्यांना ही गोष्ट सांगतात. तेव्हा गुरूंना खूप प्रसन्नता होते.
आणि ते म्हणतायत की आता तू काशी क्षेत्राला जा, तिथे जाऊन तुला आता खूप मोठं कार्य करायचंय. आणि म्हणून काशी क्षेत्राला शंकराचार्य जातायत. तिथे भवानी माता आणि विश्वेश्वरांची कृपा संपादन करून तिथे पुष्कळ सगळी दैवतांची स्तोत्रे रचलेली आहेत. आणि मग त्यांना आज्ञा होते की आता तू बद्रीनाथला जा, तिथे तुला गौडपादाचार्यांचं दर्शन होईल. आणि म्हणून बद्रीनाथला जातात. तिथे विष्णूची मूर्ती डोहातून शोधून काढून स्थापना करून पुढे केदारनाथाला जातात. केदारनाथाला त्यांना प्रत्यक्ष 5 स्फटिक लिंग दिले शंकरांनी, प्रत्यक्ष असं म्हणतात. तिथून पुढे ते गंगोत्रीला जातात. गंगोत्रीला गंगेचं काय स्तोत्र रचून उत्तर काशीला येतात. असं हे उत्तर काशी पवित्र क्षेत्र आहे. तिथे सगळे ऋषी मुनी मोक्षासाठी तपश्चर्या करतात, ध्यान साधना करतात. आणि अशा पवित्र क्षेत्री आचार्यांनी प्रस्थानत्रयीवर तिथे भाष्य केलेलं आहे. की जे इथे आता सांगतात येत ना की उपनिषदांचा अर्थ म्हणजे ह्या प्रस्थानत्रयीचं भाष्य तिथे झालं. आणि त्या उपनिषदांचा अर्थ कशात केला तर म्हणे जिज्ञासू, की जे जिज्ञासू आहेत, ज्यांना काय आहे की आता इच्छा आहे मोक्षाची. आता इच्छा तर सगळ्यांना पुष्कळ जण असते, पण त्याच्यासाठी म्हटलेलं आहे अधिकार संपन्न होणं पण आवश्यक असतं. आणि त्याच्यासाठी आता ह्या उपनिषदांचे काय आहे, ज्यांना जिज्ञासा आहे जाणून घ्यायची. आता उपनिषद कोणाला म्हटले ते आपण बघूया. की उप अधिक नि अधिक शत. उप म्हणजे जवळ बसायचंय, नि म्हणजे गती द्यायची, आणि शत म्हणजे काय, गाठी सैल करायच्या आहे, अज्ञान काढायचं आहे. 3 गाठी आहे जीवावर. मी देह आहे, मी कर्ता भोक्ता आहे, आणि जग सत्य आहे. या गाठी सैल करायच्या आहे सद्गुरूंच्या जवळ बसून. ज्यांनी हे तत्व जाणलेलं आहे त्याच्या जवळ बसून. आणि म्हणून ते म्हणतायत की त्याच्यासाठी जिज्ञासा लागते, आणि जिज्ञासू साधक पाहिजे. तर त्याला जे सत्तत्व आहे ती जाणण्याची ज्याला जिज्ञासा आहे तो जिज्ञासू म्हटलेला आहे. आणि तोच अधिकारी आहे. कारण विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व हे अधिकार काय आहे, हा अधिकार संपन्न तो होण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याला जिज्ञासा असते. त्यामुळे कारण तो प्रपंचात रमलेला आहे ना, त्याला काय असतं, प्रपंच छान वाटतो. त्याला या सगळ्याची काय आहे, जास्ती गोडी नसते. पण ज्याला हे लक्षात आलेली या सगळ्या प्रपंचाची निरर्थकता कळलेली आहे तो काय होतो, अधिकारी होतो. आणि असा अधिकारी जिज्ञासू साठी उपनिषदांच्या अर्थाचा निधी. आता निधी म्हटलेला आहे म्हणजे हा जो अर्थ आहे ना, उपनिषदांमध्ये काय सांगितलेलं आहे की परमात्मा तत्व सत्य आहे आणि ते सगळीकडे भरून आहे. ब्रह्म सत्य जगन मिथ्या. हे उपनिषदाचं लक्ष आहे, आत्मतत्व जाणून घेणं. आणि म्हणून त्याचा काय भंडार, जो सगळा सत्य जो परमात्म तत्व आहे त्याचा सगळा भंडार इथे सगळा भरलेला आहे उपनिषदामध्ये. आणि तो कोणासाठी प्रकट केलाय, जिज्ञासूसाठी. आणि त्यासाठी ते म्हणतायत पुढे की हृदय कलये विमलम चरणम. आणि म्हणून मी आपल्या अत्यंत विशुद्ध चरण कमलांना माझ्या हृदयामध्ये धारण करीत आहे. आता ती काय म्हटलेलं आहे, विशुद्ध चरण कमल. आता विशुद्ध म्हणजे अत्यंत शुद्ध असं काय झालेलं आहे, श्री गुरूंचं हृदय अत्यंत शुद्ध असतं. आणि अशा शुद्ध अंतःकरणामध्येच काय आहे, ती चरण म्हणजे अधिष्ठान. ज्या चरणावर आपलं संपूर्ण शरीर उभं राहतं तसं हे जे परमात्म तत्व अधिष्ठान आहे त्याच्यावर हे सगळं जग उभं राहिलेलं आहे.
आणि म्हणून असं हे परमात्म तत्व जे आहे ते चरण म्हटलेले आहे, ते ते तत्व माझ्या हृदयामध्ये मी धारण करीत आहे. आणि म्हणून हे शंकराचार्य सद्गुरू मला आधार द्यावा, माझे रक्षण करावे. आता आधार द्यावा म्हटलेला आहे. कुठला आधार द्यायचा आहे म्हटलेले? तर हे सगळे जे आधार आहेत आपण बघतो, व्यवहारातले, भौतिकातले, सत्ता, संपत्ती, कीर्ती, घर, दार, पुत्र, पौत्र, हे सगळे आधार कसे आहेत? येणारे जाणारे आहेत. आणि म्हणून इथे सांगतात ते की मला खरा जो आधार आहे, तो आधार हवा आहे, की ज्या आधारावर हे सगळं जग उभं राहिलंय. आणि तो सच्चा आधार आहे, की तो कधीही जात नाही. काहीही झालं तरी तो आधार जात नाही. आणि म्हणून तो आधार तुम्ही मला द्या आणि माझं रक्षण करा. म्हणजे रक्षण करायचं म्हणजे ह्या भवसागरामध्ये मला बुडू नका देऊ. आणि त्याच्यासाठी भवसागरामधून तरायचं असेल तर काय हवं? आत्मज्ञान हवं. म्हणून आत्मज्ञानाकडे माझी प्रवृत्ती न्या, म्हणजे रक्षण करा. आता दुसरं आपण बघणार आहोत. दुसरं आहे, एक झाला. दुसऱ्या याच्यात म्हणतात ते करुणा वरुणालय पालय मा भवसागर दुःख विधून हृदम रचयाखिल दर्शन तत्वविदम भवशंकर देशिकमी शरणम भवशंकर देशिकमी शरणम. आता इथे म्हणतात की हे सद्गुरु करुणा वरुणालय पालय माम, की कसे आहात तुम्ही? तर करुणेचे सागर आहात असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा? माझे रक्षण करा, की मला आत्मज्ञान देण्याची करुणा करा. आता करुणा हा काय असतो? सद्गुरूंचा स्वभाव असतो. कारण काय, ते परमात्म तत्व आहे, ते सगळीकडे चराचरात ते भरले, प्रत्येकामध्ये ते भरले. तो प्रत्येक जीव काय आहे? परमात्म स्वरूप आहे, त्याचा अंशच आहे. असं काय आहे? सद्गुरूंना कळलेलं असतं, त्याचा त्यांना अनुभव आलेला असतो. आणि तो अनुभव कशामुळे येतो? अंतःकरण शुद्ध झालं की हा अनुभव येतो. आणि म्हणून अशा शुद्ध अंतःकरण होतं ना, तेव्हा ते अत्यंत हळुवार होतं, इतकं कोमल होतं की त्या कोमल अंतःकरणात फक्त करुणाच भरलेली असते. त्या मनातून, अशा अंतःकरणातून जे सगळे राग, द्वेष, निष्ठुरता, सगळे विकार गळून गेलेले असतात. असे हे सद्गुरु काय आहे? करुणेचे सागर म्हटलेले आहे. जसं आता एकनाथ महाराजांचं उदाहरण आपण बघूया, की एकनाथ महाराज कुठे निघाले? रामेश्वरला निघाले. गंगा भरून घेतली कावडमध्ये. वाटेमध्ये तहानलेलं गाढव दिसलेलं आहे, तर त्याला काय केलेली आहे? गंगा पाजली. किती करुणा बघा. अशा करुणे भरलेलं असतं. दुसरं उदाहरण काय आहे? भगवंत पण इतका करुणाशील आहे की तो सद्गुरूंच्या रूपाने काय आहे? करुणा करत असतो. जसं परीक्षित राजाला 7 दिवसात मृत्यू, त्याला शाप मिळाला. कथाभाग सगळ्यांना माहितीये की 7 दिवसात काय आहे? मृत्यू आहे, मेलेला साप त्या गळ्यात घातल्यामुळे. आणि तेव्हा तो काय करतोय? सगळं राजपाट सगळा त्याग करून, वल्कले घालून तो काय आहे? गंगा किनारी आलेला आहे. आणि सगळ्या ऋषी मुनींना विचारतोय, मला काहीतरी उपाय सांगा 7 दिवसात तरुण जाण्याचा. कोणी काय सांगतात, कोणी काय सांगताय. पण त्याच वेळेस भगवंताची करुणा कशी आहे की शुक मुनींना, शुकदेवांना प्रेरणा करून तिथे पाठवतायत. आणि शुकदेव परीक्षितीला भागवत सांगतायत आणि त्याच्यातून तो काय होतो? उद्धरून जातो. अशी कारण काय? पहिल्यापासूनच करुणा होती परीक्षितवर भगवंताची. जेव्हा गर्भामध्ये होता तेव्हापासूनच त्याला वाचवलेलं आहे. तर अशी करुणा म्हटलेली आहे.
आणि तिसरं उदाहरण आपण जे जास्त आपल्याला पटावं म्हणून काय आहे आपण उदाहरण बघत असतो की तो मुद्दा पूर्ण काय आहे ठसला पाहिजे मनामध्ये. की खरंच खरंच तो भगवंत इतका करुणाशाली आहे. आणि म्हणून त्याचाच आधार घेणं हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. तर शंकराचार्यांचं उदाहरण आहे की जेव्हा ते गुरु घरी गेले होते त्यावेळेस ते त्यांची अभ्यास सेवा चालायची आणि भिक्षुक म्हणजे माधुकरी मागायला सुद्धा काय आहे भिक्षा मागायला जात असत. तेव्हा एकदा ते एके घरी गेले असताना तिथे ओम भिक्षाम देही म्हणतायत. एक वेळा म्हणतात, दोन वेळा म्हणतात. आता असं असतं 3 वेळा म्हणून पुढे जायचं असतं. आता तिसऱ्यांदा तेव्हा म्हणतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं काहीतरी पावलं पुढे मागे होताना दिसतायत आणि म्हणून ते थांबतायत. आणि मग हळूहळू ती पावलं पुढे येतायत आणि त्या घरातली स्त्री असते. अत्यंत दारिद्र्याने घर ते पिडलेलं असतं. तर तिला काहीच भिक्षा मिळत नसते आणि ती शोधत असते आणि तेव्हा तिला वाळलेला आवळा मिळतो आणि तो आवळा घेऊन ती काय येते आणि त्यांना देते आणि ती म्हणते माझ्या घरात काहीच नाहीये तुला देण्यासाठी. तिचा हा भाव त्यांच्या लक्षात येतो की तिला काय आहे की भिक्षेसाठी आलेला आपल्या घरी कोणी खूप पुण्यवान असतं तेव्हाच आपल्या घरी भिक्षेला कोणी येतं आणि म्हणून त्याला काहीतरी देण्याची ही तिची जी भावना असते ती जाणून त्यांना खूप वाईट वाटतं आणि ते लांब जाऊन काय करतात महालक्ष्मीला स्तवन करतात. तिला म्हणतात तू पण माता आहेस पण तू कशी वैभवशाली आहे. ती पण माझी माता आहे पण ती किती दरिद्री आहे. असं का असा फरक का. आणि म्हणून ते आळवणी करताय तिला महालक्ष्मीला की काय कर तुझी कृपा कर तिच्यावर. आणि त्यावेळेस कनकधारा स्तोत्राची निर्मिती होते. अंगम हरे पुलकभूषण माश्रयंती. आणि त्यावेळेस त्या घरावर सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडतो. कशी करुणा येत असते काय सद्गुरूंना. आणि म्हणून आता इथे म्हणतात की अशी करुणा लय असे आहेत. आता हे आपण व्यवहारिक उदाहरण बघितले पण खरे सद्गुरूंची करुणा कशी असते तर ती म्हटलेले आहे की प्रत्येक जीव हा कसा आहे परमात्म्याचा अंश आहे. आणि म्हणून तो प्रत्येक जीव तो विसरलेला आहे की मी परमात्म्याचा अंश आहे आणि त्यामुळे मी तोच आहे. पण तो काय आहे जीवभाव धरून बसलेला आहे. जीवभावामुळे तो संकुचित झालाय. देहाला मी म्हणतो आहे मीच काय आहे करणारा माझं असं माझं तसं अशा या जीवभावामध्ये तो काय झालेला आहे पूर्ण बुडलेला आहे. आता त्याच्यासाठी त्या जीवभावातून त्याला सोडवण्याची खरी करुणा सद्गुरु करतात. तर त्याला काय समजावून देतात की हा देह जो आहे हा देह कसला झालेला आहे. तर ही जी पंचमहाभूते आहेत पहिलं जे परमात्मा तत्व होतं एक सत्तत्वच होतं. त्या सत्तत्वाला स्फुरण झालं एकोहम बहुश्याम. ते स्फुरण तीच मूळ माया झालेली आहे. त्या मूळ मायेमध्ये 3 गुण आहेत पंचमहाभूते आहेत आणि ते कसे व्यक्त होतात. म्हणून म्हटलेलं आहे की मूळ मायेतून काय होते गुणमाया गुणमायेतून जडमाया. म्हणजे ही पंचमहाभूते आकाश आकाशातून वायू वायूतून काय आहे अग्नी अग्नीतून जल जलातून पृथ्वी पृथ्वीतून ही सगळी जीवसृष्टी. आणि अशा या पंचमहाभूत आणि 3 गुण ह्या 3 मिळून काय हा देह झालेला आहे. म्हणून माऊली म्हणते की देह ही हाडांची मोळी. पंचमहाभूतांची ही सगळी मोळी आहे आणि शेखी जाईल पंचत्वा. पंचमहाभूत काय ज्या वेळेस हा काय प्राण निघून जातो त्यावेळेस ही सगळी पंचमहाभूत आपापल्यामध्ये विलीन होऊन जातात. अग्नी अग्नी तत्वात जातं जल जल तत्वात जातं वायू तर आधीच निघून जातो. उदाहरण वायूच घेऊन जातो ना सूक्ष्म देहाला. आणि पृथ्वी तत्वाचं काय होतं जाळून टाकतात त्याची राख होते. मग असा जो देह आहे
त्याला काय आहे, मी म्हणून कवटाळून बसलेला आहेस तू. आणि त्याच्यामुळे काय झालंय, जीव भाव आला तुझा. त्या जीवभावामुळे काय झालेले आहे, अनेक संस्कार, अनेक वासना त्या सगळ्या काय आहे अंतःकरणामध्ये भरून राहिल्या आहेत. कारण जीवाला हे सत्य मानलेलं आहे आणि त्याच्यामुळे वाटतंय की हे सगळं मला मिळेल आणि त्यांनीच मी काय होईल, सुखी होईन. आणि असा तो जीवभावच काय करतात, सद्गुरु काढून टाकतात आणि त्याला आत्मभाव देतात. ही खरी करुणा करतात. म्हणजे त्याला येन प्रकारे समजवत समजवत त्याचा संकुचितपणा हळूहळू कमी करून तू कसं आत्मस्वरूप आहे हे त्याला काय आहे हे त्याचे संस्कार करत राहतात. आणि म्हणून आत्मारामामध्ये समर्थांनी जे आत्माराम लिहिलेले आहेत उत्तम ग्रंथ, त्याच्यात ते म्हणतायत की मला फक्त तू काय दे, तर तुझा जीवभाव दे, मला बाकी काही नकोय. आणि मला तरी ते कशाला, मला नकोय, पण तुझ्याकडून जावं म्हणून काय आहे, तू ते मला देऊन टाक. आणि म्हणून अशा प्रकारे इथे म्हणतात ते की करुणावलय, की असे करुणा सागर आहेत. आणि पुढे म्हणतात या महाभयंकर संसार सागराच्या दुःखाने माझं हृदय अत्यंत व्यथित झालेलं आहे. तो टकाचार्य म्हणतात की हा सगळा जो महाभयंकर संसार सागर म्हटलेला आहे, आताच आपण बघितलं की हा काय पंचमहाभूत आणि 3 गुणातून ही सगळी सृष्टी झालेली आहे आणि हा देह पण झालेला आहे. आणि असा हा सगळा कसा आहे, हा सगळा पंचमहाभूतांचा पसारा महासागरेसारखा आहे. इतका काय आहे, इतका सगळीकडे भरून आहे. आणि त्याच्यामध्ये हा असा संसार, हा संसार सगळा अथांग समुद्रासारखा आहे, तो संपतच नाही. जन्म जन्म त्याच्यामध्ये हा जीव काय आहे, डुंबत राहतो. आणि म्हणून त्याला म्हटले की जे एखाद्यालाच अशी हे होते की अरे मी आता या महाभयंकर संसार सागरात दुःखाने आता कसा झाला, व्यथित झालो आहे. असं ज्याला व्यथित वाटतं आणि याच्यातून सुटावंसं वाटतं, आणि ते सोडवणारे कोण आहेत, सद्गुरूच आहे. कारण या जीवनामध्ये आपण बघतो अखंड सुख दुःख चाललेले असतात आणि त्याच्यामुळे 3 तापाने तो सारखा पोळत असतो. 3 ताप कुठले, आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप, अधिदैविक ताप, याने तो सारखा पोळतो. कधी देहाने काही होत असतं, कधी बाहेरच्या भूतांकडून काही होत असतं, कधी दैविक काय आहे तापत असतो, दैवाचा कोप होतो. आणि ह्याचं कारण काय आहे, जशी ज्यांनी कर्म केली आहे त्या कर्माचं फळ त्याला या तापांच्या माध्यमातून भोगायला लागतं. म्हणून एक अशी छान गोष्ट आहे की एक गृहस्थ असतात, त्यांच्याकडे एक ऋषी येतात. त्यांना ते विचारतात की अहो, थोड्या वेळ बसतात, जेवण खाण होतं आणि ते म्हणतात बघितलं ना तुम्ही सगळं, माझी पत्नी बघितली, सारखी मला बोलत असते, सारखी बोलत असते. काय मी किती चांगला वागतो पण तरी ती का असं करते. तेव्हा ते ज्ञानी असतात, ते सांगतात की काय होतं, मागच्या जन्मी तू काय होता, ती म्हैस होती आणि तू कावळा होतास आणि तू तिच्या पाठीवर बसून सारखा तिला टोचायचा. त्याचं उट्ट आत्ता ती काढते. म्हणून म्हटलंय जशी कर्म करतो ना तशी ते लोक आपल्या बरोबर येत असतात आणि तशी ती सुख दुःख भोगायला लागतात. आपल्याच कर्माची फळं आपल्याला भोगायला लागतात. आणि म्हणून इथे असं म्हणतायत की असं हा जो संसार आहे, त्याच्यामध्ये अत्यंत व्यथित झालेलो आहे. आणि हा जो संसार आहे ना, त्या संसारामध्ये दुसरं तर काय होतंय, पुन्हा इतकं सत्य वाटतं आणि त्यामुळे तो सतत काय आहे, सतत त्याच्यामधून हे हवं ते हवं, वासना त्याच्यामध्ये खूप वाढत राहतात. आणि त्या वासनांच्या मुळेच काय होतं, परत जन्म घ्यावा लागतो. असं म्हटलंय, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. एक छान उदाहरण बघूया की एक तपस्वी असतात.
ते तपस्वी रोज नदीवर स्नानाला जायचे. तिथे वाटेमध्ये एका स्त्रीची कुटी असते. ती त्यांना जाताना बघायची, त्यांच्या मागे शिष्य असायचे आणि ती म्हणायची, हे बरं नाही बरं, हे असं बरं नाही. त्यांना काही कळायचं नाही. ते म्हणायचे, रोज ही काय असं रोज बोलते. ते शिष्यांना म्हणतात की वेगळा रस्ता नाहीये का? म्हणे नाहीये, नदीकडे जायला हा एकच वाट आहे. आणि ती रोज त्यांना हे असं म्हणायची. एके दिवशी काय झालं, त्या शिष्यांचा अरे त्या तपस्वींचा एक शिष्य होता. त्याच्या लक्षात आलं की यांच्या या पायामध्ये ज्या खडावा आहेत ना, त्या आपण काय कराव्या, की त्या सोन्याच्या करून द्याव्या. त्यांनी त्याला सोन्याच्या करून दिल्या. ते त्या घालून चालले होते. परत ती म्हणाली, हे काही बरं नव्हे. नंतर काय होतं, एका शिष्याने त्यांची काठी होती, त्या काठीची मूठ सगळी चांदीची करून दिली. ती घेऊन ते जायचे. ती म्हणायची, हे काही बरं नव्हे. हं? असं करता करता त्यांचं काय झाला, अंतकाळ जवळ आला. आता काय अगदी पंथरुणावर पडले होते आणि तेव्हा एक परगावाहून शिष्य आला आणि तो काय, त्याला असं वाटलं होतं की आता आपण काय करावं, की एक छान काय आहे की सुंदर त्यांचं आसन आहे, ते हरणाच्या कातड्याचं छान हे करावं आणि म्हणून तो ते तसं घेऊन आला होता. आता त्याने येऊन बघितलं, गर्दी जमली होती, ते काय अंथरुणावर पडले होते, तरी तो तिथून लांबून पुढे जातो आणि त्यांना ते दाखवतो की हे पहा, हे तुमच्यासाठी मी आणलं होतं. त्यावेळेस त्यांच्या मनात अशी येतं की अरे, अजून मी थोडे दिवस जगलो असतो तर हे वापरलं असतं. आणि अशी वासना ती मनामध्ये आली आणि त्यांचा देह ठेवला त्यांनी. त्यावेळेस वासना काय होती, चांबड्याची ती. हा, ते कातड असतं त्याच्यावर बसायची आणि म्हणून त्यांचा जन्म चांभाराच्या घरी आला. वास्तविक ते किती मोठे तपस्वी होते तरी सुद्धा वासना कशी असते. आणि इतकं ते बालक इतकं रडायचं, इतकं रडायचं. आता जेव्हा त्याच गावात चांभाराच्या घरी आलेले आहे. याच ही स्त्री असते ना, ती रोज त्यांना बोलायची. ती जाते बघायला आणि ती ओळखते बरोबर. ती म्हणते, तरीच मी सारखी सांगत होते की हे बरं नाही, हे बरं नाही. म्हणजे काय असतं, हे सगळं जरी काय तुम्ही निरपेक्ष भावाने केलं तरी त्याचे संस्कार थोडे वासना राहतातच. आणि मग पुढे नंतर काय झालेलं आहे, ते चांभाराचं काम करतायत आणि त्याच्यातूनच ते काय आहे, मोठे संत रोहित दास झालेले आहेत. हं? तर असं म्हटलेलं आहे की अशी वासना असते आणि म्हणून इथे काय सांगतायत तुटकाचार्य, की असं हा सगळा दुःखाने वासनेने भरलेला असा हा जो संसार आहे, त्यांनी मी व्यथित झालो आहे. आणि तुम्ही काय आहात, हे श्री गुरु, तुम्ही शास्त्रांचे तत्ववेत्ता आहात. हं? आणि म्हणून तुम्ही माझ्यावर अशी कृपा करा की ते सगळं तत्व शास्त्र मला आकलन होऊ दे. आता शास्त्रामध्ये आणि तत्वामध्ये काय सांगितलेले आहे, तत्वज्ञान काय सांगते, की तूच खरा काय आहे, तूच खरा आत्मस्वरूप आहे. हं? आणि तू या देहबुद्धी काय आहे, देहबुद्धीतून बाहेर पण. देह हा सत्य नाहीये, देह हा नाशिवंत आहे. आणि म्हणून देहभाव जसा जसा कमी होईल तसा तसा तुझा आत्मभाव वाढत जाईल. हं? आणि म्हणून शास्त्र एवढे सगळे आहेत. या शास्त्रांमध्ये सांगायचे मात्र आहे ते, की तो आत्मा सत्य आहे आणि त्याला जाणून घेतलं तरच काय होईल, तुझ्या ह्या सगळ्या जन्म मरणातून सुटका होईल. आणि म्हणून काय आहे, हे तेच मागतात ते तुटकाचार्य, की हे शंकराचार्य सद्गुरू, तुम्ही माझ्या कृपा करा, की हे तत्वज्ञान आहे ते माझ्या बुद्धीमध्ये आकलन होऊ द्या, त्याचा मला काय आहे अनुभव येऊन द्या, की जेणेकरून काय आहे माझं रक्षण होईल. म्हणजे मला आत्मज्ञानाकडे माझी प्रवृत्ती होईल. आणि म्हणून मी आपल्या चरणी शरण आलेलो आहे. म्हणून म्हटले शरणागता. त्याच्यासाठी काय पाहिजे, शरणागता लागते. अत्यंत काय आहे, शरण बुद्धी म्हणून जे लीनता काया वाचा मनानी पूर्ण तिथे काय झालं पाहिजे, माझा अहम विसर्जित झाला पाहिजे.
म्हणून पूर्वीच्या काळी काय असत, सद्गुरूंकडे जाताना तो शिष्य आपल्या डोक्यावर वाळलेल्या लाकडाची मोळी घेऊन जात असे. त्याचा अर्थ काय होता, की ती लाकडं अग्नीत टाकली की भस्मभूत होतात, ओली असली तर त्याच्यातून धूर निघतो. आणि म्हणून तसा मी माझा पूर्ण अहंकार सगळा विसर्जित करून आलेलो आहे, तेव्हा तुम्ही मला हे ज्ञान सांगा. इतकी काय पाहिजे, इतकी शरणागत बुद्धी लागते, तेव्हा हे आत्मज्ञान थोडं थोडं आकलन व्हायला लागतं. पुढचा आता तिसरा बघूया आपण. भवता जनिता सुहिता भविता निज बोध विचारण चारुमते कलयेश्वर जीव विवेक विदम भव शंकर देशिक मे चरणम भव शंकर देशिक मे चरणम. तर आता इथे म्हणतायत, हे सद्गुरु, की जनता सुहिता भविता निजबोध विचारण चारुमते, म्हणजे आपल्या कृपेने हे सगळे जीव आहेत ना, ते सगळे जीव काय करो, तर श्रेयस्कर मार्गाचे अनुसरण करतील, अशी आपली कृपा करा. आणि आत्मबोधाचा विचार करण्यात आपली बुद्धी कशी आहे, अत्यंत सूक्ष्म आणि निष्णात आहे. आणि म्हणून काय आहे, तुमच्याच कृपेने काय होती, या जीवाला उपरती होईल, की काय होईल, की श्रेयस्कर मार्गाचं अनुसरण करावं. आता 2 मार्ग सांगितलेले आहेत, काय, कठोपनिषदामध्ये श्रेय आणि प्रेय. आता श्रेयस्कर जो मार्ग आहे तो काय, कुठे घेऊन जातो, जीवनाला श्रेष्ठत्वाकडे घेऊन जातो. आणि प्रेयाचा मार्ग आहे तो प्रपंचाकडे घेऊन जातो. जसं नारद मुनींचं उदाहरण आहे, की नारद मुनींना 64 विद्या आणि 14 कला अवगत होत्या, तरी ते अत्यंत तळमळत होते. आणि म्हणून ते सनत कुमारांना गुरु भावानी शरण गेले आणि त्यांच्याकडे काय आहे, याचना केलीये. तेव्हा सनत कुमारांनी आत्मज्ञान सांगितलं, तेव्हा ते शांत झालेले आहेत. म्हणून या सगळ्या काय आहे, श्रेयस्कर मार्ग सगळ्यात काय आहे, आत्मज्ञान प्राप्त करणे. म्हणून परा आणि अपरा 2 विद्या सांगितल्या आहेत. आता परा विद्या ही श्रेयाकडे घेऊन जाते आणि अपरा विद्या ही प्रेयाकडे घेऊन जाते. त्यासाठी म्हटलेले की श्रेयस्कर, की श्रेयस्कर जे आहे, की जे आत्मज्ञान आहे, तिथे काय आहे, प्रत्येक जीवानी त्या मार्गाचं अनुसरण करो, अशी तुम्ही कृपा करा. तरच काय, त्याचं खरं कल्याण आहे ना. नाहीतर काय, हे जीव अनेक जन्मापासून काय आहे, या सगळ्या दळले जातात, ते पिठासारखे म्हणतो ना, जात्यात जसं दळलं जातं तसं या संसारात सारखा दळला जातोय. सुखादुःखांमध्ये येतोय जातोय, अनेक योनींमध्ये गर्भवास भोगतोय. आणि त्याच्यासाठी त्याची जर बुद्धी झाली श्रेयस्कर मार्गाचं अनुसरण करायची, तरच तो ह्या सगळ्यातून काय होईल, सुटेल. आणि म्हणून म्हटले, आत्मबोधाचा विचार करण्यात आपली बुद्धी अत्यंत सूक्ष्म आणि निष्णात आहे. की आत्माचा बोध कोण करू शकतं, की ज्याच्या बुद्धीमध्ये म्हटलेलं आहे की अत्यंत कशी आहे, अत्यंत सूक्ष्मता आलेली आहे. कारण जड बुद्धी चालत नाही आत्म्याचा बोध करायला. आता आपण बघतो की खूप मोठे मोठे काय आहे, विद्वान असतात, अनेक क्षेत्रांमध्ये अनेक कलेंमध्ये पुष्कळ प्रावीण्य मिळवलेले असे आहेत, पण त्या बुद्धीला हे आत्मबोध होत नाही. ही आत्मबोध होण्यासाठी बुद्धी वेगळीच लागते, ती अत्यंत शुद्ध निर्मल लागते, त्याला सूक्ष्मता म्हणतात. आणि अशी बुद्धी असेल तरच काय आहे, तिथे तो आत्मबोध ठसतो. आणि म्हणून शंकराचार्यांनी म्हटले की तुमची बुद्धी अशी आहे, अत्यंत शुद्ध तरल,
आणि त्याच्यासाठी तुम्हीच तो बोध करू शकता. आणि आता आपण म्हणू की आता नाहीये, आम्ही सगळे प्रापंचिक आहोत, आमची बुद्धी जड आहे, काय करायचं? तुकाराम महाराज त्याच्यासाठी उपाय सांगतात लगेच. काय कर? नामस्मरण कर. नामस्मरणाने तुझी बुद्धी तैल धारेवत होईले. हं? आणि मग त्या बुद्धीला हे सगळं बारकावे कळायला लागतील की हा सगळा प्रपंच कसा झालेला आहे, हा सगळा संसार, हे सगळं काय आहे, पंचमहाभूतांचा कसा डोलारा आहे. हं? आणि म्हणून अशा या पंचमहाभूतांच्या डोलाऱ्यामध्ये किती आसक्ती ठेवावी, किती ममत्व ठेवावं की जे सगळं नाश होणार आहे. हे केव्हा कळायला लागतं? जेव्हा बुद्धी शुद्धता होते तेव्हा. आणि मग पुढे म्हटलंय जीवात्मा आणि परमात्मा यांचे मला यथार्थ ज्ञान होईल असा अनुग्रह करा. हम्म की जीवात्मा कोण आहे आणि परमात्मा कोण आहे हे आधी लक्ष कळलं पाहिजे. की हा जो संकुचित होऊन बसलेला आहे या देहामध्ये, तो काय आहे? जीवभाव धरून बसलेला आहे. आता तो जीव कसा तयार झाला? तर जे आपलं काय आहे, हे सगळं हा जो देह झाला आहे हा पंचमहाभूतांचा, बाहेरचा हा दिसतो तो स्थूल देह, त्याच्यामध्ये सूक्ष्म देह, त्याच्यामध्ये कारण देह, त्याच्यामध्ये महाकारण देह, असे सगळे आहेत. आपल्याला हे फक्त बाहेरच दिसतं आणि त्याच्या याच्यावरच राहतो, तसं नाहीये. म्हणून हे सगळं बारकावे जाणून घेणं खूप काय आहे, खूप छान आहे सगळं तत्वज्ञान. आणि जसं जसं हे कळायला लागतं तसा तसा खूप आनंद यायला लागतो. तर असं जे आतलं जो देह आहे सूक्ष्म देह, त्याच्यात अंतःकरण आहे. अंतःकरण म्हणजे आतलं इंद्रिय, करण म्हणजे इंद्रिय. जी ही बाहेरची इंद्रिय आहे तशी आतमध्ये पण इंद्रिय आहेत. त्यालाच म्हणतात मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि त्या बुद्धीमध्ये आता ते अंतःकरण सुद्धा पंचमहाभूत आणि 3 गुणांचं झालेलं आहे. आता सत्व गुण आहे. सत्व गुणापासून आणि अग्नितत्वापासून ही बुद्धी झालेली आहे. आणि म्हणून ती कशी आहे? तेजोमय आहे. आणि त्या बुद्धीमध्ये प्रतिबिंब घेण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून जो ईश्वर आपल्या सगळ्या अख्ख्या शरीरात आहे, म्हणून जो म्हणतो ना की तो तुझ्याच जवळ आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. ही उपाधी देह आहे त्याच्यामध्ये गुप्त त्यांनी ते चैतन्य सर्व गत भरलेलं आहे, सर्व शरीरात भरलेलं आहे. म्हणून त्याचं प्रतिबिंब बुद्धीत पडतं. आणि ते प्रतिबिंब आता बुद्धी एवढीशी आहे, म्हणून प्रतिबिंब तेवढं झालं, म्हणून ते संकुचित झालं. आणि त्या बुद्धीच्या संघात राहून काय म्हणतंय की मीच देह, मीच करता, मीच भोगता, असा सगळा जीव भाव त्यांनी घेतला. आणि म्हणजे वास्तविक तो आहे कोण? तो परमात्म्याचा प्रतिबिंब आहे, म्हणजे त्याचाच अंश आहे, म्हणजे तोच आहे. पण तो काय करतोय? भ्रमामुळे, अज्ञानामुळे स्वतःला जीव समजतोय. आणि म्हणून म्हटलेले की मला तुम्ही परमात्मा, मी परमात्माच आहे, म्हणजे हा जो जीवात्मा तो परमात्मा आहे, याचं यथार्थ ज्ञान होईल असा अनुग्रह करा. की अनुग्रह केल्याशिवाय, कृपा झाल्याशिवाय, अनुग्रह म्हणजे काय असतं? त्यांची शक्ती येत असते आपल्याकडे, ती शक्ती संक्रमित होत असते जीवामध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतं? बुद्धीमध्ये प्रगल्भता येते. तेच आपण सुरुवातीला बघितलं तोटकाचार्यांच्या उदाहरणातून. त्यांची काय झालीये? प्रगल्भता झालीये प्रज्ञेशी. कशाने? गुरुकृपेने. तर म्हणून अनुग्रह म्हणजे काय? ती शक्ती काय होते? प्रज्वलित होते. आणि म्हणून जी जर आपल्या आतली प्रज्वलित प्रज्ञा झाली तरच हे सगळं काय गहन असं तत्वज्ञान, जीव काय, शिव काय, परमात्मा कसा, तो जीवच परमात्मा कसा आहे हे कळायला लागतं. आणि म्हणून दासबोधामध्ये समर्थांनी म्हटलं आहे, काय म्हणतात समर्थ की पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. दोन आपण म्हटलेले, आपणासी आपण. एक आपण कोण आहे? जीव आहे. आणि दुसरा आपण कोण आहे? शिव आहे.
म्हणजेच जीवाने शिवाला बघायचे. म्हणजे जीवाने हे समजून घ्यायचं आहे की तोच मी आहे. आणि त्याच्यासाठी काय म्हटलेलं आहे? उपासना. उपासनेच्या आधाराने, नामस्मरणाच्या आधाराने हळूहळू काय होतात? सगळे राग द्वेष विकार गळत जातात आणि अंतःकरण शुद्ध होत जातं. जसं शुद्ध होत जातं तसं तसं त्याला काय आहे? कळायला लागतं की मीच कसा आहे? मीच परमात्म स्वरूप आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून म्हटलंय सद्गुरूंची कृपा लागते. आणि म्हणून इथे सांगताय, हे शंकराचार्य सद्गुरू, तुम्ही माझं अशा प्रकारे आत्मज्ञानाचा उपदेश करून त्याच्या अनुभूतीकडे मला नेऊन माझं रक्षण करा. पुढचं अजून एक घेऊया. भव एत भवानिति मे नितरा समजायत चेतसि कौतुकिता मम वारय मोह महाजलधिं भव शंकर देशिकमे शरणम् भव शंकर देशिकमे शरणम्. आता याच्यात म्हणतात हे सद्गुरू, आपण कशी आहात? तर आपण साक्षात शिवस्वरूप आहात. आणि हे जाणून माझं मन अत्यंत आनंदी झालेलं आहे. आता शिवस्वरूप आहात. शिवचा अर्थ काय होतो माहितीये का? आनंद. तर शंकर ददामी काय म्हणजे? आनंदम. आनंद देणारा असा शिव. आणि तुम्ही कसे आहात? साक्षात आनंद स्वरूप आहात. आणि हे कळल्यामुळे मला काय अत्यंत आनंद झाला. कारण ज्याच्याजवळ आनंद असतो तो देऊ शकतो ना. जसं असं म्हटलेलं समर्थ म्हणतात की एक रोगी आहे, तो दुसऱ्या रोगीकडे गेला तर त्याला आरोग्यता मिळेल का? एक दुःखी आहे तो दुसऱ्या दुःखीकडे गेला तर त्याला त्याचं दुःख दूर होईल का? तसं म्हटलेलं आहे की ज्याच्याकडे आनंद आहे, ज्याने आनंद प्राप्त केलेला आहे, तोच आनंद देऊ शकतो. आणि म्हणून इथे असं म्हणतात की माझं हे जाणून काय झालेलं आहे? अत्यंत तुम्ही आनंद स्वरूप आहात. आणि म्हणून आता मला तो जो आनंद आहे, परमानंद आहे, काय म्हटलेले आहे? परमानंद हा जो आहे तो तुम्ही मला नक्की देणार. म्हणून मला खूप आनंद होत आहे. कारण तो आनंद मला हवा. हा काय झालेला आहे? माझा हट्ट आहे, हे मला उमललेलं आहे आणि ते तुम्ही देऊ शकतात. आणि कशासाठी? तर पुढे म्हटलंय, माझ्या शोक मोहरूपी महासागराचे आपण निवारण करावे. कारण हे असं म्हटलेलं आहे की वेदांतामध्ये सूत्र आहे की सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. की परमानंदाची प्राप्ती होते तेव्हा सकल दुःखांची निवृत्ती होत असते. नुसता परमानंद मिळत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की इथे की असं शोक मोहरूपी या महासागरामध्ये मी बुडतो, या संसारामध्ये अज्ञानामुळे. तर ते अज्ञान आता मात्र काय आहे? तुम्ही घालवाल. कारण असं याच्यामध्ये सांगितलेले दासबोधात काय वैराग्य निरूपणामध्ये नदीचं रूपक केलेलं आहे. आणि त्या नदीमध्ये म्हटले जळचर आहे, काय आहे? अत्यंत सगळे मगर, त्यानंतर काय सुसरी सगळे लचके तोडतायत वगैरे. त्याचा अर्थ काय आहे? असा हा संसार सागर आहे. इथे सुख दुःख आशा निराशा काय काय याच्यामध्ये मनुष्य काय आहे? अगदी हीन दीन होत असतो. आणि हा सगळा मोहाचा सागर आहे. आणि त्याच्यामध्ये मोह होतोय, शोक होतोय, असा जो फिरतो आहे. आणि त्या सागरातून काय आहे? तुम्हीच मला बाहेर काढाल. आणि कसं बाहेर निघता येईल? जेव्हा ते आत्मज्ञान प्राप्त होईल, त्या आनंदाची प्राप्ती होईल, तेव्हाच या सगळ्या काय आहे? सागरातून सुटका होते. कारण हा जो महासागर आहे तो कसा आहे? माईक आहे. ते आपण मगाशी बघितलं, पंचमहाभूतांचा हा सगळा आहे, 3 गुणांचा आहे. आणि म्हणून हे जे जे हे सगळं उत्पन्न झालेलं आहे आणि जे उत्पन्न होतं ते नाश पावतं.
मग अशा या माईक जगामध्ये त्याला सत्य मानून त्याचा शोक मोह करतोय हा जीव. हं? किती हे सगळं अनित्य आहे. आजची शाश्वती उद्याला नाही, उद्याची शाश्वती परवाला नाहीये. हा, आतापर्यंतच हे सगळं जीवन बघितलेलं आहे आणि त्या जीवनात आपण बघतो आहे की किती अनित्यता आहे सगळी, किती क्षणभंगुरता आहे. आणि हे जेव्हा यथार्थ कळतं ना, तेव्हा तो जीव काय होतो, या आत्मज्ञानाच्या मागे लागतो की जे शाश्वत आहे तेच हवंय, हे सगळं मला नको आहे. हं? जसं आता आचार म्हणजे इतक्या आसक्तीमध्ये हा जीव सगळा काय आहे, बुडलेला आहे. म्हणून आचार्यांचंच उदाहरण आहे, त्यांनी मातेलाच आपल्या दाखवलेलं आहे, आसक्ती सोड. की ज्या वेळेस ते काय आहे, एकदा स्नानाला सगळे गेलेले असतात सगळ्या मुलांबरोबर, आणि तेव्हा ते शर्यत लावतात सगळी मुलं की जे लवकर जो पोहोच जाईल त्या खोल पाण्यापर्यंत. आणि शंकराचार्य भराभरा पोहत तिथे जातात, तर त्या खोल पाण्यामध्ये मगरी असते, ती त्यांचा पाय धरते. त्यावेळेस ते काय, मुलं सगळे घाबरतात, काठावर येतात आणि त्यांच्या आईला बोलवून आणतात. आणि आर्यंबाला ते बघता येतील की हा काय आहे, हळूहळू मगर ओढत चाललेला आहे खाली. आणि तेव्हा ते सांगतायत की माते, ही मगरी सोडत नाहीये मला, माझा पाय धरलेला आहे. तू मला संन्यास घेऊ दे तरी सोडेल, म्हणजे तू माझी आसक्ती सोडशील तर ही मगरी मला सोडेल. आणि म्हणून अशी सगळ्या या आसक्ती ममत्वानी या सगळ्या माईक संसारामध्ये हा जीव काय आहे, सगळा बुडतो आहे. आणि म्हणून हे सद्गुरु, या मायेचं निवारण तुम्ही करा. आणि त्याच्यासाठी आपल्याला कडे एक खूप छान उदाहरण आहे, माया निरूपण असं आत्मारामामध्ये समर्थांनी खूप छान प्रकरण सांगितलेले. कारण ही माया समजून घेणं खूप आवश्यक आहे. मायेतून तरल्याशिवाय काय आहे, या सगळ्या शोका दुःखातून निवृत्ती नाहीये. आणि म्हणून त्या मायेच्या निरूपणात सांगतायत ते की जसे सगळेजण लहानपणी आपण बघतो की मुलं काय करतात, पट हा खेळ खेळायची. त्यामध्ये कोणाच्या घरून मागून आणायचं, सगळ्यांच्या घरोघरी नसायचा, कोणाच्या घरी असायचा, तिथून मागून आणायचा. मागून आणून सोंगट्या वाटून घ्यायच्या, माझ्या लाल, माझ्या पिवळ्या, माझ्या हिरव्या. हिरीहिरीने तो सगळा डाव खेळायचा. माझं घर पडलं, माझं राज्य आलं, माझे एवढे झाले. काय करत करत 2 तास खेळ संपतो. संपल्यावर पुन्हा सगळ्या गोट्या माझ्या होत्या त्या सगळ्या देऊन टाकायच्या, गुंडाळून टाकायचा पट, आणि पुन्हा ज्याचा होता त्याला द्यायचा. त्याप्रमाणे म्हटलेलं आहे की ही माया जाणून घेऊन या मायेमध्ये काय आहे, खेळायचं आहे. पण कसं आहे, या सगळ्यातून अलिप्त राहून याच्यातून खेळायचं आहे. अलिप्त राहून या कमलदलाप्रमाणे याच्यात राहिलं तर काय होतं, ही माया तरुण जाता येते. आणि म्हणून इथे सांगतात ते की हे सद्गुरु, तुम्ही काय करा की असं ह्या सगळ्यातून माझं रक्षण करा, निवारण करा या मायेचं, आणि माझी आत्मज्ञानाकडे वाटचाल होऊन माझला कृतार्थता करा. मला वाटतं आज आपला इथे वेळ आलेला आहे, त्यामुळे आज आपले हे 4 इथे झालेले आहे. आज इथे थांबूया आणि पुढच्या वेळेस आपण पुढचे बघूया. तर जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद विजयाताई. विजयाताईंची सध्या व्याख्याने सिद्ध साधक साधना या व्हॉट्सअप वरती, युट्यूब वरती दररोज सकाळी 6 ते 7 सध्या अत्यंत मांडक्य उपनिषद चालू आहे. त्याचं मी ज्ञानमय भक्तिबोध वरती आज लिंक पाठवलेली आहे. तर सकाळी 6 ते 7 ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या लिंक वरती उद्या विजयाताईंचे व्याख्यान आपण ऐका, सकाळी 6 ते 7 सिद्ध साधक साधना परिवार. आज तोटका अष्टकम वरती अतिशय सुंदर भाष्य आणि अत्यंत मंत्रमुग्ध करणारं असं एक विवेचन, एक 4 श्लोकांचंच आज पूर्ण झालेलं आहे. पुढील भागामध्ये उर्वरित भाग ताई पूर्ण करतील. आपल्या या परिवारातर्फे त्यांचा मनपूर्वक धन्यवाद.
येत्या रविवारी म्हणजे पुढील रविवारी 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत सौ संध्याताई कोल्हटकर यांचं विविध धर्म संप्रदायांच्या विचारधारा भाग 1 ह्या विषयावरील त्यांचं प्रवचन चालू होईल. धन्यवाद ताई. हो, धन्यवाद. आपण शांतीपाठ म्हणलं तर चालू शकेल. शांतीपाठाने समोर हो, चालेल. तुम्ही म्हणताय का मी म्हणायचे? तुम्हीच म्हणत आहे, तुम्हीच म्हणा. हा, सहना भाऊ तू म्हणते. हो. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. श्री गुरुभ्यो नमः. पसायदान नाहीये का? आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मजद्यावे पसायदानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेवो सुखिया दाना सुखिया दाना सुखिया